वेलकम टू लग्नानंतरचं थ्रिल पार्ट 3। तर मागच्या पार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे यांनी मला जी पहिली साडी घेतली होती ना यांच्या चॉईसने ती ही होती। अशी ग्रीन कलरची ब्रॉड कार्ट होती आणि ही साडी मी तेव्हा एकदाच घातली, अजूनही ही साडी वापस घातली नाही, कारण हिच्यावरचा जो पीस आहे ना तेव्हा मी फाडून ठेवलेला आणि तो कुठं गेला मला सापडलाच नाही, त्यामुळे वापस मी घातलीच नाही, ही तशीच ठेवलेली कपाटामध्ये। तर माझं परतमूळ झालं होतं, मी वापस इकडे आली। आणि आता एक गोष्ट सगळ्याच मुली रिलेट करत असतील की आपण जे माहेरी काम करतो, आता माहेरी पण काही मुली बसलेली राहत नाही, माहेरी पण तिला काम असतं। याचा मुद्दा आहे की माहेरी जसं मी स्वयंपाक वगैरे करायची ना, तर इकडे ती स्वयंपाक करायची पद्धतच वेगळी राहायची, म्हणजे सेम भाजी पण इकडे ना वेगळ्या पद्धतीने करायचे। आता साधी गोष्ट आहे, तिकडे मी काय करायचे, पीठ मळायचे आणि चपात्या करायचे, पण इकडे असं नाही। इकडे असं आहे की पीठ मळा, मग पिठाचा गोळा साईडला ठेवा, आधी परत घासून या आणि नंतर चपात्या करा। म्हणजे अशा बऱ्याच अशा गोष्टी आहे ज्या वेगवेगळ्या आहे आणि हे सगळं मला समजून घ्यायला खरंच खूप उशीर लागला। ते घरामध्ये ना आपली आपली काम करायची वेगळीच पद्धत असते आणि मला हेच करता येत नव्हते, त्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची। म्हणजे मुद्दा असा आहे की हेच काम करायचं तर मी माझ्या पद्धतीने करू शकत नव्हते, म्हणून माझी जास्ती चिडचिड व्हायची आणि ती सगळी चिडचिड ना माझ्या नवऱ्यावर उतरायची। म्हणजे मी शेवटी सगळं काहीही म्हणत असं सगळं मी त्यांना बोलून टाकायची, खूप वाईट साईड बोलायची आणि त्यामुळे ना बऱ्याच वेळा आमचं भांडण झालं। त्या कामाच्या पद्धती समजेपर्यंत ना माझा कामाचा स्पीड एकदम लो होऊन गेला होता आणि बाकीच्यांकडून माझ्याबद्दलच्या ज्या अपेक्षा होत्या ना त्या वाढत चालल्या होत्या की हिने हे करावं, हिने ते करावं। या सर्व गोष्टीचा असर जास्त आमच्या नात्यावर होत होता, आमच्या दोघांमधले वाद वाढत चालले होते आणि आमचं न बोलण्यामुळे ना मी एकदा माहेरीच निघून गेले आणि त्यानंतर काय झालं ना ते मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगते।